नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अन्न हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या अन्न या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल मध्यरात्री उशिरापर्यंत संपूर्ण भारत जागाच. त्याला कारण हे होतं, भारतानं सलग दुसऱ्या आणि एकूण तिसरा T20 विश्वचषक जिंकला होता. त्यामुळं अगदी काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्वत्र फटाक्याची आतिषबाजी, जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत. तर आता आज 9 तारीख आहे. बरोबर 4 दिवसांनी म्हणजे 13 मार्चला धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम होणार आहे. आणि त्या दिवशी नेमकं काय घडणार, तसं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मुख्य पक्षप्रवक्ते ॲडव्होकेट योगेश केदार हे आमच्याकडं 28 सदस्य आहे. तुम्ही म्हणजे भाजपला आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना त्यांनी आम्हाला सहकार्य करा अशी मागणी केलेली आहे. त्यामुळं नेमकं काय घडणार, खरंच कोण अध्यक्ष होणार, याचं उत्तर आपल्याला 13 मार्चला दुपारी 4च्या आसपास मिळणार आहे. आणि मग त्यावेळेस कोण कोणाबरोबर गेलं, कोण आपल्या पक्षाबरोबरच एकनिष्ठ राहिले का फुटलं, याचं उत्तर ही त्या वेळेस करणार आहे. काल अहमदाबाद येथील देशातील सर्वात मोठं स्टेडियम समजल्या जाणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजता भारत आणि न्यूझीलंड म्हणजेच किवी यांच्यात यावर्षीच्या T20 वर्ल्ड कपचा अंतिम सामना सुरू झाला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 255 असा धावा केल्या होत्या. तसं पाहिलं, एकूण पहिल्या षटकापासून ते 15व्या षटकापर्यंत जी फलंदाजी अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन यांनी केली होती, त्यावरून भारत किमान 300चा टप्पा गाठेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र 15व्या षटकानंतर न्यूझीलंडचा सचिन रवींद्र यानं एकाच त्याच्या षटकात 3 फलंदाज तंबूत टाकले. सुरुवातीला त्यानं ईशान किशनचा बळी घेतला. त्यानंतर कप्तान सूर्यकुमार यादव यालाही त्यानं तंबूचा रस्ता दाखवला आणि फॉर्मात असलेला संजू सॅमसन 89 धावावर बाद झाला होता. त्यामुळं मग पुढे फलंदाजीस आलेल्या हार्दिक पांड्या, तिलक वर्मा यांच्यावर दबाव होता आणि त्या दबावातच मग तिलक वर्माही बाद झाला. मग शिवम दुबेनं शेवटच्या षटकात 20च्या वर धावा केल्या. त्यामुळे भारताला 255 अशी धावसंख्या गाठता आली. आता 255 धावसंख्येला उत्तर देताना न्यूझीलंड चांगली लढत देईल अशी सामना पाहणाऱ्या 1.25 लाख प्रत्यक्ष स्टेडियम मध्ये असलेल्या रसिकांना आणि दूरदर्शनवर सामन्याचा आनंद घेणाऱ्या क्रिकेट प्रेमींना वाटत होती, पण तसं काही घडलं नाही. पहिल्या प्ले ऑफ मध्येच 3 न्यूझीलंडचे फलंदाज
बाद करण्यात भारतीय गोलंदाजाला यश आले. त्यात बुमरानं अगदी अचूक गोलंदाजी केली. तर अक्षर पटेलनेही आपल्या पहिल्याच षटकात बळी मिळवला होता. आणि मग चांगलं क्षेत्ररक्षण नावाजलेला असा वरुण चक्रवर्तीची जरी बेभरवशाची गोलंदाजी चालू होती तरी इतर गोलंदाजांनी जी गोलंदाजी टाकली त्यामुळं भारतीय संघानं 19 षटकातच किवीला फस्त केलं आणि विश्वकपावर सलग दुसरा विजय भारतानं मिळवला. संजू सॅमसननं अगदी कलकत्ता त्यानंतर मुंबई आणि अहमदाबादमध्ये पण आपल्या बॅटचं जलवा दाखवला. तर संपूर्ण स्पर्धेत ईशान किशननं चांगली अशी फलंदाजी केली. बुमरानं या सामन्यात 4 षटकात 4 बळी मिळवले तर त्याला 3 बळी घेत अक्षर पटेलनं योग्य अशी साथ दिली होती. आता तसं पाहिलं तर भारतीय पुरुष संघ, भारतीय 19 वर्षाखालील मुलांचा संघ, 19 वर्षाखालील मुलींचा संघ आणि महिला संघानं गेल्या आणि यावर्षी विश्वचषकावर भारताचं नाव ठसठशीत असं कोरलेलं आहे. एकंदरीत पाहता भारत आता क्रिकेटमध्ये जगजेता ठरलेला आहे आणि अशीच खेळाची लय खेळाडूंनी पुढेही सुरू ठेवावी अशी भारतीय लोकांची अपेक्षा असणार आहे. काल ज्यावेळेस भारतीय संघानं विश्वचषक हाती घेतला, तो उंचावला, त्यावेळेस संपूर्ण स्टेडियम वर अगदी जल्लोष सुरू होता. त्यानंतर भारतीय संघाचा कप्तान सूर्यकुमार यादव अहमदाबाद येथील हनुमान मंदिरात गेला आणि विश्वकप त्यानं हनुमानाच्या चरणी पण ठेवला होता. तर असं कालचं सगळं वातावरण क्रिकेटमय होतं. धाराशिव जिल्हा परिषदेची ज्यावेळेस 9 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडली, म्हणजे आज बरोबर महिन्यात, त्यावेळेस तसं कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नाही असं चित्र स्पष्ट झालं. परंतु 5 तालुक्यात महायुती म्हणून लढलेल्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्याकडे बहुमत असल्याचं दिसून आलं. त्यावेळेस त्यांची संख्या शिवसेना पूर्ण नाही, शिवसेनेतले 7 सदस्य, भाजपचे 19, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 6 आणि 2 ते 3 अपक्ष असं त्यांच्याकडं 33चं संख्याबळ आहे. असं 10 तारखेला ज्यावेळेस त्यांनी सर्व सदस्य सहलीला घेऊन जाताना सांगितलं होतं आणि पुढं तर आता आकडा 38 पर्यंत ते सांगतायत. परंतु एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमच्याकडं 28 सदस्य आहेत असं अगदी आकडेवारीनुसार त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट योगेश केदार, जे की तुळजापूर तालुक्यातले मूळचे रहिवासी आहेत, त्यांनी परवा एक आलं का त्यांनी आकडा जे सांगितलाय, त्यांनी शिवसेना 15, 10 महाविकास आघाडी आणि 3 इतर असं 28चा आकडा त्यांनी सांगितला आहे. त्यांनी
त्यांनी त्याच वेळी भाजपला आणि भाजपचे सर्व असलेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना भाजपनं आम्हाला समर्थन द्यावं अशी मागणी केली आहे. जेव्हा एखाद्या पक्षाचा प्रवक्ता पक्षाची भूमिका मांडतो त्यावेळेस ती भूमिका ही पक्ष प्रमुखांची भूमिका असते असं सर्वत्र मानलं जातं. त्यामुळं ॲडव्होकेट योगेश केदार हे परवा जे काही बोलले ते त्यांचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच म्हणणं असावं असं मानलं जात आहे. त्यामुळं आता मग नेमकं या उद्या आज 9 पासून 13च्या सकाळपर्यंत काय काय घडामोडी घडतात आणि काय होतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष राहणार आहे. एवढं मात्र नक्की. आता आपण येथेच थांबतोय. तुम्ही आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.